प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की मला उशीर झाला यायला. तर सकाळी एक सत्कार होता, माझं 71वं लेक्चर आहे चरित्रनंतर, म्हणजे थोडासा ताप पण आला मला. म्हणजे मी युनिकमध्ये गेल्या आठवड्यात मी बोललेलोच आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. फक्त केतकर सर आणि कुंभार सर आले त्यांच्यासाठी फक्त मी बोलतो की सर एक गोष्ट होती की आम्ही मानदेशातून आलो, खूप संघर्षातून. आणि सांगा मी माहीत असेल मानदेश खूप खूप ग्रामीण एकदम संघर्ष, पाणी नाही काय नाही, ह्या सगळ्या गोष्टीच्या संघर्षातून आज आलो. सर गेल्या वेळी माझी 32वी रँक आली. ज्यावेळी म्हणजे काय होतं की मी MPSCवर थोडंसं केतकर सर आहेत म्हणून बोलतोय की काय होतं की गेल्या वेळी काय झालं, खरंच प्रामाणिकपणे मी सांगतो, माझी 10मध्ये लायकी होती. त्यावेळी होम सायन्स विषय आला आणि माझी 32वी रँक झाली, मी तहसीलदार झालो. त्यानंतरची गोष्ट आली की आज मी राज्यात पाहिला आहे, पण आज डेप्युटी कलेक्टरची पोस्ट नाही सर. आणि सांगायचा भाग हा संघर्ष फक्त इथंपर्यंत नाही की मी मानदेशातून आलो, तर सांगायची गोष्ट अशी की माझं 2000 साला ग्रॅज्युएशन झालं सर. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी UPSCचा अभ्यास करतोय अजूनही. तर UPSCचा अभ्यास केल्यानंतर सॉरी सर, संग्राम सर आहेत सर. तर UPSCचा अभ्यास करताना सर माझं 2007 साला हेवियर ऑपरेशन झालं माझं सर. आणि मी दोन्ही मेस दिल्या, त्या पाठीला आणि मानेला 2 बेल्ट लावून दिले. आणि अशा अवस्थेतून मी जे पहिला नंबर काढतो आणि MPSC कुठेतरी मला डेप्युटी कलेक्टर पोस्ट देत नाही. म्हणजे असं होत नाही की UPSC म्हणजे UPSCचा टॉपर येतो त्याला IAS भेटत नाही. आता विचार करा सर, 2010ची ॲड आली, राज्यात पहिल्या येणारा तुम्ही नायब तहसीलदार बनवणार का? म्हणजे ही विचार करण्याची गोष्ट आहे कुठेतरी MPSCची. आणि त्यामुळे अजून सांगतो की म्हणजे मे बी या महिन्याच्या काळात मी काही अप्रोच नाही केलेली गोष्ट की मला आता अमरावती डिव्हिजनला टाकलं, त्याच्याबद्दल मला दुःख नाही. कारण की मी एक पश्चिम महाराष्ट्रातल्या विदर्भातच राहतो, विदर्भात जाऊन काम करण्याबद्दल माझा काही ताप नाही किंवा काही नाही. पण मी ज्यावेळी 4था किंवा 5वा तहसीलदारच्या लिस्टला असतो, 9 मुलं नाशिक आणि कोकणला टाकली जातात आणि मला कुठेतरी विदर्भात टाकलं, त्याचा क्रायटेरिया काय हा पण पुढे आला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट कुठेतरी तुम्ही किती अन्याय करता एखाद्या माणसावर, याची ही गोष्ट आहे की म्हणजे एखाद्या माणसाचा अन्याय झाला तर पुढच्या माणसाला किंवा जनतेला न्याय काय देईल हाही प्रश्न आहे. म्हणजे मागाशी माझ्या सहकार्याने बोलले की प्रशासनावर खूप टीका होते किंवा प्रशासन आज म्हणजे खूप भ्रष्टाचार असेल किंवा मे बी कोणत्याही गोष्टी असतील की त्यावर आज आपल्याला टीका होते आणि आपल्याला सुधारायचं किंवा आपल्याला त्याची प्रतिमा बदलायची ही गोष्ट आपल्या पुढे आहे. मी माझा अनुभव सांगण्याचं न कारण म्हणजे मी मागच्या आठवड्यात बोललेलंच आहे, नवीन अनुभव सांगणे म्हणजे नवीन तयार करावं लागतील मला. म्हणजे असं नाही म्हणून मी सांगत नाही, पण फक्त एक गोष्ट, तुम्ही पत्रकार आहात किंवा सर कुमार सर तुम्ही मे बी UPSCतले आहात, मे बी कुठेही पॅनलवर किंवा कुठं मे बी MPSCच्या असो किंवा कुठल्या तरी कमिटीवर तुम्ही आला, तर या गोष्टी म्हणजे विचार करण्याच्या गोष्टी आहेत की मग एका वेळी तुम्ही 42 डेप्युटी कलेक्टर भरता, एका वेळी नायब तहसीलदार टॉपरला देता. ही गोष्ट कुठं तर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आणखी एकदाही झालेली आहे MPSC मध्ये, इतिहासामध्ये. म्हणजे या गोष्टीकडे खरंच प्रामाणिकपणे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मे बी माझ्या बरोबर बऱ्याच जणांनी ऐकले, बाकीच्यांना संधी देण्यासाठी मी सर वृत्त घेतो. आणि मला जे महाराष्ट्रात पाहिलं येताना म्हणजे मी सर ॲग्री कॉलेजवर राहत होतो, पॅरासाईट म्हणून, मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यावेळी माझे हे ऑपरेशन झालं त्यावेळी लोक मला डावाळून द्यायचे ॲग्रीचा काही संबंध नसला, ॲग्रीचे मित्र मला डावाळून द्यायचे किंवा बाकी ज्या काही सुविधा असतील ते पुरवत होते. म्हणजे त्या लोकांचं जे मला हे सहकार्य मिळालं 2-3 वर्षाच्या काळामध्ये, किंवा माझे मित्र असतील, आई वडील असतील किंवा नातेवाईक असतील, त्यांनी जे सहकार्य केलं मला, त्याबद्दल त्या सर्वांचा आभार मानतो. आणि एक आम्ही जोड सुरू केले की मी सगळ्या युनिटच्या ज्या ब्रँचेस लेक्चर देतोच आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थी, म्हणजे पुणे किंवा मुंबईमध्ये सुविधा आहेत असाही भाग नाही, ग्रामीण भागातली लोक पुढे यावेत म्हणून मी लेक्चरची सिरीज सुद्धा सुरू केली. सर 71 लेक्चर आहे आणि जास्त वेळ घेत नाही तुमच्या सर्वांचा. आणि सर्वांचे युनिक अकॅडमी असो किंवा मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी प्रगती एकनाथ धनावडे, मी पनवेलला राहते आणि माझं मूळ गाव रायगड जिल्ह्यातला अलिबाग. मी एक करेक्शन करायचं आहे, मी बांद्राच्या चेतना कॉलेजमधल्या युनिक अकॅडमीची स्टुडंट नाही, तर मी पनवेलचं जे युनिक अकॅडमी नवीन आहे त्यांची मंगेश सरांची विद्यार्थिनी आहे. माझी जेव्हा ही 2006 हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि 2006मध्ये मला काही मार्कांसाठी पोस्ट गेलेली आणि 2007 हे सेकंड टाईम माझा सेकंड अटेम्प्ट होता. आणि माझं मुख्य जे ध्येय होतं ते IAS ऑफिसर होण्याचं होतं आहे, त्यामुळे मी UPSC परीक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनने त्याचा जास्त अभ्यास करते आणि MPSC परीक्षा साईड बाय साईड असं मी 3-4 वर्ष देते.
पण UPSC परीक्षा करता करता आणि सिलेबस चेंज झाल्यामुळे मला एक फायदा झाला की दोन्ही सिलेबस आता मर्ज झाल्यामुळे मला तो फायदा, आणि माझे ऑप्शनल पेपर पण दोन्हीकडे सारखे असल्यामुळे, लोकप्रशासन आणि मराठी साहित्य दोन्हीकडे सारखे असल्यामुळे मला त्या अभ्यासाचा फायदा झाला. परीक्षांचे स्टेजेस आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. पण आता जे काही झालं आहे, फास्ट एक प्रोसेस व्हायला लागली आहे MPSCची, त्याचा फायदा करून घेताना एक झालं की एक लिंक राहते. म्हणजे मी UPSCची परीक्षा आणि MPSCची परीक्षा दोन्ही एका वेळेला देत असल्यामुळे वर्षभरात मी जवळ 3 ते 4 एक्झाम देत असते. त्यामुळे मला असं खंड पडत नाही. बऱ्याच मुलांचा असं खंड पडतो, जास्त करून MPSC जे पूर्णपणे देत असतात त्यांचा असा खंड पडतो प्री आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू, त्यांच्यामध्ये खूप कालखंड असा राहतो आणि त्याच्यामुळे त्यांची लिंक तुटते. तसं माझं झालं नाही, कारण मी UPSCची मेन्स देता देता मला MPSCच्या इंटरव्ह्यूचा कॉल आला. लोकप्रशासन पेपर झाल्याला मी धावत घरी आली आणि माझ्या मैत्रिणीने मला फोन केला की मंगेश सर तिकडे आहेत, तू ये. आणि परवाच्या दिवशी आमचं मुंबईचं इंटरव्ह्यू नेहमी पहिल्यांदा सुरू होतं पुण्याच्या अगोदर, आणि महाराष्ट्रात पहिला इंटरव्ह्यू माझा होता. त्यामुळे पहिला असल्यामुळे आणि कोणाकडूनच ऐकून होतं, कोणाचे अनुभव, अगोदर कोणी इंटरव्ह्यूला आपण विचारलं तुला काय विचारलं, ते विचारण्याची माझ्याकडे संधी नव्हती. पहिलाच इंटरव्ह्यू होता. सरांनी एक पार्श्वभूमी म्हणजे पूर्ण दिवसभरात 4-5 तासामध्ये आम्ही जवळजवळ महाराष्ट्र, जग, भारत, क्रीडा वगैरे जे काय झालंय त्याचं सगळ्यांचे असं रॅपिड फायर म्हणतात ना, काउंटडाऊन, ते सगळ्यांचं केलं. आणि त्यातनं जी आपली मतं तयार झाली, सरांची मतं, शेवटी सरांची मतं मी माझी म्हणून तिकडे मांडू शकत नव्हते, कारण सब क्वेश्चन्स येणार होती ती त्याला मला उत्तरं द्यायची होती. त्यामुळे सरांची मतं, माझी मतं ती इंटरनलाइज करून मी माझी स्वतःची वेगळी मतं तयार केली. कारण त्यांना एक प्रशासक म्हणून तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते, कारण ते जे इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले असतात ते 35-40 वर्षांचा अनुभव असलेले होतात. त्यांना तुम्ही सहजा असं भूल देऊ शकत नाही की हां तुम्ही अशी आयडियल उत्तरं दिली. म्हणजे आता बऱ्याच जणांना विचारतात, UPSCचं एक सांगते की IAS का व्हायचं आहे, तर बरेच जण असं म्हणतात की मला समाज बदलायचं आहे, हे बदलायचं, ते बदलायचं. पण एक आहे रियालिटी शॉक, तुम्हाला तिकडे गेल्यावर कळतं की ते तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं पायरी नाही, एक पाऊल जसं टाकतात तसं तुम्ही या स्टेजनं घ्यायला पाहिजे. या परीक्षेच्या 3 ज्या वेगवेगळ्या स्टेज आहेत, प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे. म्हणजे जर फीचा विचार केला तर फॅक्च्युअल नॉलेजवर बेस्ड फी आहे. तुम्ही जर पोपटपंची जो शब्द बऱ्याच जणांनी मगाशी वापरले त्यांच्या अनुभवामध्ये, तो पोपटपंची किंवा ते म्हणतात तर ते तुम्ही वापरू शकता, पण ते फक्त तुम्हाला फ्रीला कामाले. मेन्सला तुम्हाला स्वतःचं एक ॲनालिटिकल स्किल लागतं. माझे काही मित्र ज्यांनी पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट घेतले, त्यानिमित्ताने मी तुकाराम जाधव सरांना भेटलेले UPSCच्या वेळेला. तर त्यांना जे सरांनी सांगितलं ते मी पबॅडमध्ये मी कसं वापरेन त्याचा उपयोग केला. परत मराठी लिटरेचर, आज मला एक संधी मिळाली की अभिनय कुंभार सरांना मी थँक्यू म्हणू शकते, कारण तुमच्या नोट्स आहेत UPSCच्या त्या आम्ही रेफर करून UPSC आणि MPSCचं पेपर्स म्हणजे ते आम्हाला एक उत्तर, आयडियल आन्सर कशी असतात आणि आपण आपली शैली कशी डेव्हलप करायची ते त्या उत्तरांमधून एक निर्माण झालं. आणि प्रशासकीय सेवा एक करिअर म्हणून का निवड केली हा एक प्रश्न नेहमी मला विचारला जातो. तर मी एक स्वतःला खूप असं भाग्यवान समजेन की मी अशा घरात जन्माला आले की ज्या आईवडिलांनी मला कधी मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे स्वप्न कधीच दाखवले नाही. माझ्या वडिलांचं होतं स्वप्न की मी प्रशासकीय सेवेतच जावं. ते दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. माझे आई बाबा स्वतः ते उपस्थित आहे तिकडे. आई बाबा उपशिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण आहे आणि आई प्राथमिक शिक्षिका आहे. आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला हेच सांगितलं की जे काय करायचं ना ते नेहमी लोकमान्य टिळकांचं उदाहरण द्यायचे आम्हाला की त्यांच्या मुलांना की जरी बूट पॉलिश केलं तरी सगळ्यात चांगले चकचकीत बूट पॉलिश केलेत ना तसं झालं पाहिजे. मला आणि माझ्या भावाला नेहमी आम्हाला तेच झालं की जे काय करायचं ना ते चांगलंच करायचं आणि तुमच्या कार्यामुळे ते तुमच्या एखाद्या पावलामुळे किंवा एका माणसाच्या चेहऱ्यावर जरी तुम्ही हास्य निर्माण करू शकलात ना तरी ते तुमच्यासाठी तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन देणारं असतं. ते तुम्ही मेडिकल, इंजिनिअर किंवा कुठल्याही ज्या पैशाच्या मागे जाऊन जी मुलं जातात तिकडे करिअर करतात तर त्या करिअरमुळे तुम्हाला ते समाधान मिळत नाही ज्या प्रशासकीय सेवेमध्ये मिळू शकतं. बऱ्याच जणांनी टिप्स सांगितल्या तर ते टिप्सपैकी ॲक्च्युली मी असं सांगेन की माझा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये जे माझे अनुभव आहेत ते अनुभवाचं मी शेअर करते. तर तुम्हाला इथे कठोर परिश्रम तर घ्यावेच लागतात जे प्रत्येका जणांनी सांगितलं. तर कठोर परिश्रम म्हणजे हार्डवर्क आहे पण ते स्मार्ट वर्क पण करावं लागेल. कारण तुमचे जे पेपर असतात त्याचे म्हणजे GSचा पेपर बघितला त्याचे 10 पार्ट आहेत. तर आम्ही असं केलं, मी आणि माझी मैत्रिणी जिला ह्या वर्षी सहाय्यक विक्रीकर आयुक्त पद मिळाले. मी आणि ती दोघी बरोबर अभ्यास करतो. तर आम्ही छोट्या छोट्या डायरी तयार केल्या. कारण ऐन परीक्षेच्या वेळेला पूर्ण पुस्तकं वाचता येत नाही तर त्या नोट्स आम्ही ऐन परीक्षेच्या वेळेला फक्त वाचलेल्या. आणि म्हणजे पूर्ण 600 किंवा 1000-1500 पानांच्या आपल्या नोट्स आहेत त्या 50 पेजमध्ये फक्त केलेल्या छोट्या अक्षरामध्ये ज्या मला आणि तिलाच कळतील फक्त. आणि त्या आम्ही फक्त त्या परीक्षेच्या वेळेला हे केल्या. म्हणजे ते असं ना की मोठंच मोठं काम असतं ना ते कमी ह्याच्यात तुम्ही करून ठेवायचं. आणि जे स्मार्ट वर्क म्हणतं ते तिथे गरजेचं आहे. सातत्य तर लागतंच. पूर्वी मी 10वी आणि 12वीच्या मुलांचे इंटरव्ह्यू ऐकायची तेव्हा ते म्हणायचे की मी
15 तास अभ्यास केला, 16 तास अभ्यास केला. मी माझ्या भावाला सांगायची बघ किती खोटं बोलतात. सगळे पत्रकार विचारतात तर काय काय सांगतात, 15-20 तास अभ्यास करणं शक्य आहे का? पण हा अभ्यास आत्ता जेव्हा मी 10वी 12वी आणि BSc मायक्रोबायोलॉजी करताना जेवढा अभ्यास केला नाही तेवढा ह्या 4 वर्षात केला, कारण मला आनंद वाटायचा अभ्यास करायला. सायन्स बॅकग्राऊंड असताना हिस्ट्री जॉग्राफीचा मला 10वी नंतर संबंध आला नाही कधी, पण मला असं आत्ता वाचताना आवडायचं हां की अकबरनंतर हे यांनी काय केलं त्यांनी काय केलं. पण ते जो म्हणतात ना, मगाशी सगळे सांगितलं की MPSCचा जो प्रवास आहे तो जगला पाहिजे, तो प्रत्यक्ष जो जगतो आणि ते जगण्याचा जो आनंद घेतो ना तो इथे यशवंत आहे. आणि तुम्हाला पुन्हाही यशवंताला तुम्ही जे विचारलं ना तर माझ्या मताशी ते समर्थन देतील. स्वतःवर पूर्ण विश्वास पाहिजे तुमचा, कारण अशी बऱ्याच वेळेला ह्या मी आता 2005 पासून UPSCचा अभ्यास करते आणि 2006ची MPSC 6 पासून MPSCचा अभ्यास करते. तर अशा 3-4 वर्षांमध्ये अशी एक स्टेज येते की तुम्ही स्वतः म्हणजे असं पुन्हा स्वतःला सेल्फ अनालिसिस करताना स्वतःलाच क्वेश्चन विचारता की खरंच हा आपला जो निर्णय आहे तो योग्य आहे की नाही. पण मग त्यावेळेला आणि कदाचित आपल्या आता मित्रमैत्रिणी आमच्याबरोबर जे झाले आहेत ते आता कमवायला लागले, त्यांच्या करिअरमध्ये स्थिरतावर राहिले. आई वडिलांना समाजाकडून लोक प्रश्न विचारतात, त्यांना त्यांची उत्तरं द्यावी लागतात. हे असं असताना मग तो एक काळ असतो ना, आता तुम्हाला स्वतःवर जर पूर्ण विश्वास असेल तर त्या तुम्ही फेजमधनं जाऊ शकता. कारण मेंटल प्रेशर हे इतकं ह्या वेळेला येतं, मेंटली इमोशनली ड्रेन करणारे ह्या सगळ्या एक्झाम आहेत. आणि तुमचं जे पर्सनॅलिटी इंटरव्ह्यूसाठी कशासाठी असते तर पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी, तर तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग असतो की तुम्ही ह्या सगळ्या फेजमध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू मधला काळ, तो मधला काळ रिझल्टचा काळ इतका म्हणजे असा त्रासदायक एक प्रकारचा असतो. रिझल्टला पहिल्यांदा मेरिट लिस्ट लावलेली, पदं डिक्लेअर नव्हती झाली, तर तुमच्या माझं एक आहे की क्लास 1 मधलं शेवटचं पद मला मिळालेलं आणि मी स्वतःसाठी नायब तहसीलदार पद काढलेलं त्या लिस्टनुसार. तर ते पहिलं पद जेव्हा डिक्लेअर झालं म्हणजे ते एक टेन्शन असतं. लिस्ट डिक्लेअर झाल्यावर पण हे एक टेन्शन. त्या सगळ्या टेन्शनला तुम्ही कसं कॅरी करता स्वतःला, तुमच्या अभ्यासामध्ये कसं उतरवता, ते कन्स्ट्रक्टिव्ह ह्याच्यामध्ये लोकप्रशासनामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट आहे, तसे ते कन्स्ट्रक्टिव्ह टेन्शन म्हणता येईल. ते तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये कसं आहे का, तुमची व्यक्तिमत्व कसं सुधरवता, त्याच्यामध्ये कसं घडवता, हे या परीक्षेमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. पालकांचा पाठिंबा आवश्यकच आहे. इथे बरेचसे पालकवर्ग पण आहेत आणि मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करते पहिल्यांदा, कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या मुलांना हे यश मिळालं. शेवटी मुलं जे यश मिळवतात ते त्यांच्या कुटुंबाकडून कौतुकास्पद शब्द ऐकण्यासाठीच असतात आणि शेवटी जग तुम्हाला 2 दिवस ओळखतं, 2 दिवसांचा विसरून जाईल, पण तुमच्या आईवडील हे तुम्हाला आयुष्यभर साथ देण्यासाठी असतात. तर मी माझ्या आईवडिलांचं पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद करते की त्यांनी मला माझा करिअर चूज करण्यासाठी आणि करिअर बरोबरमध्ये 1-2 वेळा अपयश येत असतानाही त्यांनी मला पाठिंबा देत राहिले. आणि पुन्हा एकदा ओव्हरऑल प्रशासनाबद्दल म्हणेन की आता सध्या सरांनी मगाशी मुकुंद सरांचा परिचय देताना सांगितलं की लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्याचा एक स्तंभ सरांचा आहे, तर आपलं पण एक प्रशासन आहे तो त्याचा एक स्तंभ आहे. आणि आत्ता जी मीडिया म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, करप्शन म्हणा, याच्यामुळे प्रशासनाची उदासीन प्रतिमा तयार झाली आणि ती प्रतिमा बदलण्याचं जे आव्हान आहे ते आपल्यासमोर आहे. आपण म्हणजे आम्ही आणि तुम्ही जे होणार आहात, परत जे सर अभिनय सर आहेत त्यांना पण तेच अनुभव आले असेल की लोकांच्यामध्ये कॉमन मॅनच्या मनामध्ये जी प्रशासनाबद्दल उदासीन प्रतिमा निर्माण झाली आहे ती चेंज करण्याची जे आव्हान आहे ते सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. हे आत्ता जे मिळवलेलं पद आहे ती झाली, तुमची कसोटी संपली, पण अशा अनेक कसोट्या तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पदावर काम कराल तेव्हा तुम्हाला कराव्या लागतील. तुमची काहीही आपली पद आहे ती काही ग्रामीण कार्यक्षेत्रातली, काही शहरी कार्यक्षेत्रातली आहेत आणि आपण आहोत काही शहरी बॅकग्राऊंडचे, काही ग्रामीण बॅकग्राऊंडचे. तर तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं कार्यक्षेत्र, तुमचा अभ्यास या सगळ्यांना एकत्र कॉम्बिनेशन करून तुम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या. शेवटी भारतामध्ये लोकशाहीचं मुख्य आहे कॉमन मॅन. तो जर त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य उमटलं तर आपल्या असण्याला काहीतरी महत्त्व आहे. त्यामुळे मला हा विश्वास वाटतो की इथे जे सर्व यशवंत आणि जे पुढे भावी प्रशासकीय अधिकारी होतील ते हे नक्कीच ही प्रतिमा उजळण्यासाठी, मी बदलण्यासाठीच नाही म्हणत, तर उजळण्यासाठी, ती उदासीनता काढून टाकण्यासाठी नक्कीच यशस्वी होतील असा मी विश्वास व्यक्त करते. आणि थँक्यू. पुन्हा एकदा